हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 ची सुरुवात आपण करणार आहे. यापूर्वी प्रॅक्टिस सेट 1.1 आपण एकदम छान पद्धतीने आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती इथे लिंक येत आहे, ह्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा बाळांनो. म्हणजे तुम्हाला आज मी जे शिकवणार आहे ना ते एकदम छान पद्धतीने समजेल. प्रॅक्टिस सेट 1.2 ची सुरुवात करण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करू इच्छितो. जसं तुम्हाला मी सगळ्यात पहिले जर तुम्हाला आठवत असेल तर आपण नॅचरल नंबर कशाला म्हणतात, त्यानंतर होल नंबर म्हणजे काय, त्यानंतर रॅशनल नंबर म्हणजे काय, आपण हे ऑलरेडी शिकलेलो आहे. बरोबर आहे ना? हे सर्व नंबर तुम्हाला माहीत असेल. आता बघा बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे का आपण जे रॅशनल नंबर शिकलेलो आहे ना त्याचा आपल्याला कंपॅरिझन करायला शिकायचं आहे. त्यांचं कंपॅरिझन म्हणजे काय बाळांनो, तुलना करायची आहे. जसं आपण नॉर्मल जीवनामध्ये तुलना करत नाही का, कोणाची हाईट मोठी, कोणाची हाईट छोटी, कोण गोरा कोण काळा, तर जसं आपण ही तुलना करतो तसे आपल्याला रॅशनल नंबरमध्ये काय करायचं आहे, कोण छोटा कोण मोठा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी तुमच्या समोर काय घेतो, इथे एक एक्झाम्पल घेतो. समजा लेट सपोज 2 and 4. आता मला सांगा यामध्ये कोणता नंबर तुम्हाला मोठा वाटतोय, तर तुमचा आन्सर असणार आहे सर 4. बरोबर आहे, 4. मग आपल्याकडे 3 साइन आहे, एक हे साइन आहे, एक हे साइन आहे आणि एक हे साइन आहे. याला म्हणणार आपण लेस दॅन, हे ग्रेटर दॅन आणि हे आहे इक्वल टूचं साइन. मग आता सर कोणतं वापरायचं आहे बघा. सगळ्यात पहिले हे जे चिन्ह आहे लेस दॅन, आपण याचा यूज कसा करायचा आहे हे लक्षात ठेवा. याचं जे तोंड आहे ना बाळांनो, हे जे टोक आहे ना, दिसतंय तुम्हाला हे टोक, तर हे जे तोंड आहे समजा, राईट, हे जे याचं तोंड आहे तर आपल्याला कोणत्या साईडला ठेवायचं आहे, ज्या साईडला छोटा नंबर असणार आहे त्या साईडला त्याचं तोंड दाखवायचं आहे. मग आपण काय करणार बघा बाळांनो, या दोघांमध्ये कोणता मोठा आहे, हा मोठा आहे. बरोबर आहे. मग आपण काय करणार, या साईडला यूज करणार आहे. जे तोंड असणार आहे ते नेहमी छोट्या नंबरकडे ठेवायचं आहे. कोणत्या नंबरकडे, छोट्या, इथे लिहून देऊ मी, हा छोट्या नंबरकडे. छोटा नंबर कोणता असणार आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल, राईट. जर तुम्हाला याचा यूज प्रॉपर जमला ना मग तुम्ही एक्झाम्पल एकदम सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. आणि लिहिताना मध्ये चिन्ह जेव्हा वापरणार आपण, इथं ब्रॅकेटमध्ये इथं बॉक्स लिहिला समजा मी, या बॉक्समध्ये जेव्हा आपण सिम्बॉल वापरणार आहे तर सिम्बॉल कोणतं वापरायचं, आपल्याला काय करायचं आहे, ज्या साईडला छोटा नंबर असणार आहे त्या साईडला त्या चिन्हाचं किंवा त्या सिम्बॉलचं तोंड असणार आहे. जसं लेट सपोज समजा मी ते लिहिलं 11 आणि इथं लिहिलं 5. मग आता काय करायचं आहे सर आपल्याला, तर छोटा नंबर कोणता आहे, हा आहे. मग आपण काय करणार, ह्या सिम्बॉलचा यूज करणार आहे. येते लक्षात तुमच्या, आलं लक्षात? सिंपल आहे. चलायचं मग आता करू सुरुवात. जर तुम्हाला हे समजलं असेल तर आपण आता एक्झाम्पलची सुरुवात करू. पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे -7 आणि -2. आता बघा नंबर निगेटिव्ह आहे. जसं तुम्हाला मी जर म्हणलो असतो 2 आणि 7 मध्ये किंवा 7 आणि 2 मध्ये, चला पटकन सांगा कोणता मोठा आहे, तर तुम्ही काय करणार, सर हा मोठा आहे हा छोटा आहे. मग या साईडला यूज केलं असतं. इथं जर असतं तर असं यूज केलं असतं. करेक्ट आहे, कारण जिकडे छोटा नंबर आहे त्या साईडला तुम्हाला सिम्बॉल यूज करायचा आहे. करेक्ट आहे. पण आता काय झालं, आपल्याला त्यांनी निगेटिव्ह नंबर दिलेला आहे. कसा नंबर दिलेला आहे, निगेटिव्ह. मग लक्षात ठेवायचं आहे निगेटिव्ह नंबर हे थोडंसं उलटं काम असतं. म्हणजे जो छोटा असतो ॲक्च्युअलमध्ये तो मोठा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जसं -7 पेक्षा -2 हा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. तुम्हाला आठवत आहे का आपण नंबर लाईन शिकलो बाळांनो, तर ह्या साईडचे जे नंबर होते जसं आपण ह्या साईडला जायचो तर तो नंबर छोटा छोटा होत चालला होता. बरोबर आहे ना? स्मॉलेस्ट निगेटिव्ह नंबर कोणता होता, स्मॉलेस्ट निगेटिव्ह नंबर, तर आपण लिहिलं होतं सांगता येत नाही सर. आणि लार्जेस्ट किंवा ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर 1 होता. आठवत आहे तुम्हाला, मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. म्हणून आपल्याला आता काय करायचं आहे बाळांनो, इथं सगळ्यात पहिले क्वेश्चनला जशाच तसं लिहून घ्यायचं आहे आणि त्यांच्यामध्ये एक असा डब्बा बनवायचा आहे किंवा बॉक्स बनवायचा आहे, राईट. आपण सगळ्यात पहिले ही स्टेप करणार आहे. जमेल तुम्हाला? त्यानंतर आता ह्या दोघांमध्ये छोटा कोण आहे, सर छोटा तर हा आहे -7. दिसायला मोठा आहे पण -7 याच्यापेक्षा पण कसा आहे, छोटा आहे. लक्षात ठेवायचं बरं का बाळांनो, कन्फ्युजन होतं नाही तर. आणि मग आपल्याला जे सिम्बॉल आहे त्याचं तोंड या साईडला ठेवायचं आहे. जमेल का तुम्हाला? फार सिंपल आहे. ओके. इथं जर आपल्याला डायरेक्ट नंबर दिले होते, आता थोडेसे अकाउंटच्या फॉर्ममध्ये नंबर दिलेले आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये एक नंबर दिलेला आहे 0 आणि एक आहे -9/5. आता इथं विद्यार्थी गडबड करणार आहे बघा. हा चुकतोच विद्यार्थ्यांचा, म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं नाही चुकलं पाहिजे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का 0 पण एक नंबर आहे बरं का. आपण नंबर लाईन होती ना त्याला ड्रॉ करतो, तर 0च्या अलीकडचे जे नंबर आहेत ते सगळे छोटेच असतात. 0पेक्षा तर छोटेच आहेत सगळे. आपण जी नंबर लाईन शिकलो होतो तर इथं 0, इकडं -1 -2, तर हे जे सगळे नंबर होते हे 0पेक्षा कसे होते, छोटेच होते. बरोबर आहे. म्हणून आपण जर ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं तर जो 0 आहे ना, 0 हा 0 -9 पेक्षा मोठा आहे. लक्षात ठेवा, -9/5 पेक्षा कसा आहे, मोठा. मग आणि हा जो -9/5 हा 0 पेक्षा कसा आहे, छोटा आहे.
मग आपण सिम्बॉल कोणता यूज करणार, त्या सिम्बॉलचं तोंड हे दिसतंय तुम्हाला बघा, मी इकडे यूज केलेला आहे. म्हणजे हा नंबर याच्यापेक्षा कसा आहे, छोटा आहे बाळांनो. कसा आहे, छोटा आहे. येते एक लक्षात तुमच्या. चला बघा आता यामध्ये कंपॅरिझन करा. इथं निगेटिव्ह नंबर होता म्हणून प्रॉब्लेम होता, पण आता जर आपण चेक केलं तर झिरोपेक्षा कोण हा छोटा आहे का मोठा आहे. सर झिरोपेक्षा हा मोठा आहे, कारण झिरो म्हणजे काहीच नाही, पण हा झिरोपेक्षा कसा आहे, मोठा नंबर आहे. म्हणून आपण काय करणार, पहिले डायरेक्ट एक्झाम्पल लिहून घ्यायचं असं, त्यानंतर 0 इथं लिहायचा. आता 0पेक्षा हा मोठा आहे बरं का, आणि 0 कसा आहे, छोटा आहे. तर आपल्याला ज्या साईडला छोटा नंबर आहे त्या साईडला तोंड दाखवायचं, हे लक्षात ठेवा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. ओके, आलं लक्षात तुमच्या. या साईडला 0 याच्यापेक्षा छोटा आहे, कारण 0च्या नंतरच 8/7 आपण नंबर लाईनवरती इकडे कुठे ड्रॉ केलं असतं ना. तुम्हाला आठवतं की नंबर लाईन 1 2 3 4 असं जर आपण ड्रॉ केलं तर 0च्या पुढंच येणार आहे. तर 0च्या पुढचे जेवढे असतात ते 0पेक्षा कसे असतात, मोठे असतात. म्हणून हा पण जो नंबर आहे तो कसा आहे, 0पेक्षा मोठा आहे बाळांनो. समजलं तुम्हाला. चला लगे आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. पुढचं एक्झाम्पल एकदम मस्त आहे. इथं काय दिलेलं आपल्याला, -5/4 मध्ये एक आपण असा बॉक्स बनवला छान, आणि इकडे 1/4. जेव्हा आता अपाऊंटचे नंबर येणार, म्हणजे रॅशनल नंबर आपल्या समोर असे आलेले आहे, तर मग काय करायचं सर, हे तर आता लय डेंजर दिसते. काहीच नाही बाळांनो, फार सिंपल आहे. सगळ्यात पहिले काय चेक करा, त्यांचा डिनोमिनेटर केला का चेक. डिनोमिनेटर सेम असला पाहिजे, जर नसेल तर मग आपण सेम करून घेणार आहे, ते पण शिकवतो, काळजी करू नका. इथं ऑलरेडी डिनोमिनेटर सेम आहे, मग आपण काय करणार, फक्त वरचे नंबर न्यूमरेटरचे नंबर चेक करणार. आता न्यूमरेटरमध्ये इथं -5 आहे, इथं काय 1 आहे. मग आता सांगा, मायनसपेक्षा प्लसवाला नंबर तो 1 जरी असला तो कसा असतो, मोठाच असतो. मग ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, हे आहे, आणि छोटा कोण आहे, हा. तर ज्या साईडला छोटा आहे त्या साईडला आपल्याला सिम्बॉलचं काय दाखवायचं, तोंड दाखवायचं आहे. म्हणून आपण हे सिम्बॉल यूज करणार आहे. अरे कळतंय का तुम्हाला, कळतंय बाळांनो. फार सिंपल आहे बरं काय. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, आणि ह्या पूर्ण प्रॅक्टिस सेटला एकदा दोनदा व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. 100% मार्क मिळणार बाळांनो तुम्हाला. ओके, आता इथं बघा, इथं काय केलेलं आहे, याच्यात पण चेक करा, डिनोमिनेटर सेम आहे. हो सर, मग डिनोमिनेटर सेम आहे तर आपण क्वेश्चन लिहून घेतला, मध्ये काय बनवला, असा बॉक्स बनवला, राईट. आता याच्यामध्ये 40 आणि 141 कोणता मोठा आहे, ऑब्वियसली बरोबर आहे, हेच मोठा आहे. मग हा मोठा आहे तर असं चिन्ह नाही करायचं. चिन्ह कसं करायचं, सिम्बॉल कोणता यूज करायचा, जिकडे छोटा नंबर आहे त्याच्या साईडला त्याचा तोंड पाहिजे. म्हणून मी असं ड्रॉ करतोय. कळतंय तुम्हाला. ओके, विद्यार्थ्यांना स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं, बऱ्याच वेळेस शिक्षकांना पण कन्फ्युजन असतं. म्हणून तुम्हाला मी एक ट्रिक सांगतोय का, ज्या साईडला छोटा नंबर त्या साईडला त्या चिन्हाचं तोंड पाहिजे. आपल्याकडे 3 सिम्बॉल आहे ना, एक असा आहे, एक असा आहे, आणि हे एक इक्वल आहे. इक्वलचं तर आपल्याला सहसा गरज पडत नाही, पण या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. मग ज्या साईडला छोटा नंबर आहे त्या साईडला त्याचं तोंड ठेवायचं. मग आता तुम्ही हे करशाल का सांगा मला. बघा, याचं बेस सेम आहे, डिनोमिनेटर सेम आहे, आणि मायनसवाले जरी असलं तरी कन्फ्युजन व्हायचं नाही. चला मीच करून दाखवून देतो. 17 -17/20 मध्ये बॉक्स, आणि इकडे -13/20. डिनोमिनेटर सेम आहे, फक्त आता वरचा नंबर. आता दोन्ही मायनसमध्ये आहे. मग तुम्हाला माहीत पाहिजे मायनसमध्ये कसं असतो, जो छोटा असतो ॲक्च्युअलमध्ये तो मोठा असतो, आणि जो मोठा असतो तो कसा असतो, छोटा असतो. म्हणजे हा छोटा नंबर आहे यापेक्षा, म्हणून आपण असं सिम्बॉल यूज केलेला आहे. कळतं एक तुम्हाला रे. अरे कळतं एक बाळांनो. काही अडचण असेल तर कमेंट करा मला, चालेल. आता चला पुढचं जे एक्झाम्पल आहे, नंबर 7 आणि नंबर 8, हे 2 एक्झाम्पल व्यवस्थित बघा. हे परीक्षेमध्ये येऊ शकतात. यांना जर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर मग समजा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजलाच बाळांनो. काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात पहिले जेव्हा पण असं होणार आहे, यांचा डिनोमिनेटर चेक करा, सेम नाही ना सेम. मग आपण 7मध्ये LCM काढायला शिकलो होतो बाळांनो. मग यांचा पण LCM काढायचा. कसा काढणार LCM, तर बघा सगळ्यात पहिले अशी बिल्डिंग म्हणून घ्यायची, चालेल. अशी बिल्डिंग म्हणून घेतली, आणि जे पण दोन्ही डिनोमिनेटर आहे त्यांना इथं लिहून घ्यायचं असं कॉमा देऊन. जमेल तुम्हाला असं. फर्स्ट स्टेप अशी केली. आता एक असा टेबल सांगा मला, ज्या टेबलमध्ये या दोन्ही संख्या येतात, असा टेबल सांगायचा आहे. मग तुम्ही म्हणशाल सर 2चा पण आहे, त्यानंतर 4चा पण आहे, कोणता घ्यायचा, तुमची मर्जी. तुम्ही 4चाही घेऊ शकता, 2चाही घेऊ शकतात. मी तुम्हाला सजेशन देतो, छोटा नंबर घ्या, म्हणजे तुम्हाला कसं होईल, त्याचा टेबल पण पार्ट असतो, आणि तुम्हाला ते फॅक्टर पण बरोबर पाडता येईल, चालेल. मग आपण काय करतो आता 2च्या टेबलमध्ये, इथं कोणता टेबल म्हणणार आपण, 2चा. तर 2चं टेबल कितीपर्यंत म्हणलं तर आपल्याला 12 भेटणार आहे. तर 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, आणि 2 6 12 होतं. मग इथं काय घेतलं मी, 6. कळालं तुम्हाला. त्यानंतर इथं आपण कॉमा दिला. त्यानंतर आता आपण 16चा टेबल 16 पर्यंत म्हणणार, राईट. 2चा टेबल 16 येईपर्यंत म्हणणार, म्हणजे 2 8 काय होतंय, 16 होतंय. कळतं एक तुम्हाला. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या, आलं लक्षात. चला आता पुन्हा ह्या दोघांना चेक करायचं आहे, कोणत्या टेबलमध्ये येतं आहे, सर हे 2च्याच टेबलमध्ये येतं आहे. 2 3 केलं तर 6 होतं, आणि 2 4 केलं तर 8 होतं, बरोबर आहे. आता हे दोन्ही संख्या, सर हे दोन्ही नंबर तर येत नाही आता कॉमन टेबलमध्ये. मग काय करायचं, मग पहिले 3ला सॉल्व्ह करून घ्या. पहिले 3चा टेबल बनवू. 3 1 3, आलं लक्षात. आता वरचा जो नंबर आहे 4 त्याला आपण खाली लिहून घेतलं. आता 4
4 कोणाच्या टेबलमध्ये येतो सर 4 2च्या टेबलमध्ये येतो. मग 2 2 जा केला आपण तर काय येतो सर 4 येतं. बरोबर आहे. आता पुन्हा 2चा टेबल म्हणा 2 1 जा 2. जोपर्यंत 1 भेटत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे असं टेबल म्हणत चालायचं आहे, फॅक्टर पाडत चालायचे. आता हे जे नंबर भेटले आपल्याला हे आपल्या असणार आहे काय LCM असणार आहे आपला. LCM काढू आपण. हे जे फॅक्टर आहे त्यांचं आपण काय करू LCM काढून घेऊ. कसा तर 2 × 2 × 3 × 2 × 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे फक्त. तर आपल्याला LCM भेटणार आहे कसा तर 2 2 जा 4 4 3 जा 12 12 2 जा किती 24 आणि 24 2 जा 48. किती आलं 48. आता सिंपल स्टेप लक्षात ठेवा. मी काय करतो थोडं सोल्युशन इथे दाखवतो तुम्हाला चालेल ना. इथे हे जे सोल्युशन आहे आपण थोडंसं नंतर सॉल्व्ह करू. आता 48 आपल्याला भेटलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जो खाली नंबर दिलेला आहे ना त्याला 48 करायचं आहे बाळांनो. काय करायचं आहे 48. पण कसं करणार सर तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं मी सोल्युशन हे लिहिल्यानंतर इकडचं लिहायचं तुम्हाला लक्षात ठेवा. तर आपण काय करणार सगळ्यात पहिले क्वेश्चन लिहून घ्या आपला आणि इकडे मध्ये लागलंच तर बॉक्स बनवून घेऊ चालेल. बॉक्स बनवून घेतला तुम्हाला अडचण राहणार नाही. आणि इकडे 7/16 राईट. आता काय करायचं बाळांनो आपल्याला खाली किती जो आपला डिनॉमिनेटर आहे त्याला किती बनवायचा आहे 48. आणि 48 बनवण्यासाठी तर विचार करावा लागेल. इथं आपल्याकडे 12 आहे तर 12ला मी कितीने मल्टिप्लाय करू. आता जर 12ला आपण कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर ते 48 होतं. तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. मग असा कोणता नंबर आहे सर जर आम्ही विचार केला 2 तर 12 2 जा 24 होतं आहे 12 3 जा 36 होतं आहे आणि 12 4 जा किती होतं 48 होतं. टेबल माहीत पाहिजे तुम्हाला सर त्यासाठी. आता 48 इथं जर आपण खाली या 12ला 4ने मल्टिप्लाय केलं ना तर 48 होतं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल खाली जो नंबर आहे त्याच नंबरने वरतीपर्यंत काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. कारण हा कॉमन मल्टिपल असतो. आपण डिनॉमिनेटरमध्ये जे काम केलेलं आहे सेम प्रोसेस आपल्याला वरती पण करावी लागते हे लक्षात ठेवा. फक्त डिनॉमिनेटरमध्ये चेंज करून चालणार नाही. सिमिलरली आपण पहिले यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर 15 4 जा 60 होतं बेटा आणि 12 4 जा होता आपलं 48. आलं लक्षात तुमच्या 20 स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली. आता त्या साईडला बघा इथं काय करायचं आपल्याला 16ला पण 48 करायचं आहे. तर 16 3 जा केलं तर किती होणार आहे 48. अगेन वरती पण आपण 3नेच मल्टिप्लाय करणार राईट. तर काय भेटेल आपल्याला मल्टिप्लिकेशन नवीन 7 3 जा 21 आणि 16 3 जा 48. बघा इथं डिनॉमिनेटर सेम नव्हता आपण आता काय केलं त्याला सेम केलेलं आहे. जमेल का तुम्हाला असं सेम करायला. आता सेम केलं तर मग आपल्याला माहीत आहे सर कसं करायचं आहे. फक्त वरती बघायचं 60 मोठा का 21 मोठा सर 60 मोठा आहे छोटा कोण आहे 21. मग सिम्बॉलचं तोंड त्या साईडला कळतं एक तुम्हाला. फार सिंपल आहे बरं का. आता हे जे 8 नंबरचं आहे 8 नंबरचं तुम्हाला बघा सेम असं करायचं आहे. लागलंच तर तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी 8 नंबर तुम्हाला लगेच दाखवतो. आता बघा 8 नंबरमध्ये काय करायचे सेम कामं करायचं आपल्याला सेम. इथं डिनॉमिनेटर सेम नाही तसं तुम्ही लॉजिकली पण इथं काढू शकता. पण मी तुम्हाला कसं आहे याच्यापूर्वी जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं ना तसंच दाखवतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ॲन्सर काढायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण काढणार LCM. LCM कोणाकोणाचं काढणार सर 8 आणि 4चा. सांगा कोणाच्या टेबलमध्ये येतं हे दोन्ही सर हे तर 2च्या टेबलमध्ये येतं 4च्या बी येतं बरं का. पण आपण छोटं घेऊ काही अडचण नाही. मग 2 4 जा 8 होतं सर आणि 2 2 जा 4 होतं. पुन्हा 2चा टेबल म्हणा 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. पुन्हा आपल्याला 2चा टेबल म्हणावं लागेल 2 1 जा 2 कारण आपल्याला सगळे 1 1 आणायचे असतात. जोपर्यंत 1 1 भेटत नाही आपल्याला तोपर्यंत फॅक्टर पाडत चालायचे. मग आपल्याला LCM काय भेटतोय तर यांचं मल्टिप्लिकेशन करा. LCM = 2 × 2 × 2 2 2 जा 4 4 2 जा 8. तर आपल्याला काय करायचं आहे LCM 8 यूज करायचं आहे. मग सेम क्वेश्चनला इथं लिहितो मी -25/8 मध्ये काय केलं आपण बॉक्स आणि इकडे -9/4. थोडंसं यांना जागा वाढून घ्यायची कारण आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आहे ना. काय करायचं आहे मल्टिप्लाय. आता मला सांगा बाळांनो इथं ऑलरेडी आपल्याला खाली 8 आणायचा आहे. जो LCM येतो तोच आपला डिनॉमिनेटर असणार आहे हे लक्षात ठेवा. इथं ऑलरेडी 8 आहे चेंज करायची गरज नाही. मग याला आपण असंच ठेवू चालेल. जर तुम्ही 1ने पण मल्टिप्लाय केलं तर फरक पडणार नाही पण तसंच ठेवा कारण ऑलरेडी 8च आहे. मग इकडे काय करणार सर तर इकडे आपल्याला ह्या 4ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा आपलं 4 2 जा होणार आहे 8 बरोबर आहे. मग इकडे पण आपण 2ने मल्टिप्लाय करणार. तर आपल्याला नवीन जे काय म्हणता येईल रॅशनल नंबर भेटणार आहे ते असणार आहे हे तर सेम राहणार. इकडे -18 भेटेल आणि अपॉनमध्ये 8 भेटेल. करेक्ट आहे. आता चेक करून घ्या काय होतं आहे -25 आणि -18 या दोघांमध्ये छोटा कोण आहे सर -25. दिसायला मोठा आहे पण मायनसमध्ये आहे ना म्हणून तो छोटा आहे. मग आपलं सिम्बॉलचं तोंड या साईडला. लास्टमध्ये एक काम करायचं आहे बघा मी तसं मागच्या एक्झाम्पलमध्ये नाही केलं. जे आपलं क्वेश्चन असतं ना क्वेश्चन ॲक्च्युअल क्वेश्चन त्या क्वेश्चनला एंडमध्ये लिहायचं. लागलं तर मी ते लिहून दाखवतो. देअरफॉर -25/8 आणि त्याच्यामध्ये ते साईन यूज करायचं असं -9/4 हे तुम्हाला एंडमध्ये लिहायचं आहे. हे विसरू नका कारण आपल्याला क्वेश्चन तो दिलेला होता.
आलं लक्षात? तर आपण किती एक्झाम्पल सॉल्व्ह केले? 8. आता 9 आणि 10 जे स्क्रीनवरती दिसत आहे त्याला ट्राय करा. नाही जमलं तर मग मला तुम्ही कमेंट करा किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा. तुम्हाला नक्की त्याचं मी सोल्युशन दाखवून देईल. एकदम सिंपल आहे, काही अडचण नसावी. ओके. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि ऑफलाईन कोचिंगसाठी वाळूजमध्ये आपण क्लास चालवतो, तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही पॅरेंट्स असेल तर तुमच्या पाल्याला घेऊन आपल्या क्लासवरती नक्की व्हिजिट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी खाली दिलेला आहे. या नंबरवर मला कॉल करा. जर तुम्हाला डायरेक्ट क्लास लावायचा असेल तर वाळूजमध्ये आपण क्लास चालवत आहे, विद्यार्थ्यांना माहीत आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉल करा आणि मला येऊन भेटा. थँक्यू.